आई कुठे गेली रे आता? काही माहित नाही, सांगितलं नाही काही तिने. आणि हे कंदील आईच्या खिडकीला लावणार होतास ना? हो लावणार होतो पण नको म्हणाली. मग काय करायचं? आता नसेल खोलीत तर लावून टाकूया. एकदा लावलं की परत काढणार नाही मुद्दाम ते. नको रे बाबा, तिच्या मनासारखं केलेलं बरं. आपण सगळं तिच्या मनाप्रमाणे करतो आणि ती मात्र बघ कशी करते. अरे बाबा, या वयात आमच्या लोकांचं असंच व्हायचं रे. जुन्या विचारांची माणसं ना आम्ही. पण आई कुठे जुन्या विचारांची? समजून घेतेच की सगळ्या नवीन गोष्टी. खरंय, पण ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागून राहिली. खोटं बोलणं ती समजून घेऊ शकत नाही. त्याच्याबद्दल तिच्या मनात जो राग आहे ना, ती तो सोडून देऊ शकत नाही. गेली अनेक वर्ष बघतोय ना मी ते. तेच तर म्हणतोय मी. आई हे सगळं फारच ताणून धरते असं नाही वाटत तुला? म्हणजे किती दिवस चालणार आहे हा बोला? बास ना आता. या सगळ्यांनी काय साध्य होणार आहे? अरे बाबा, मी आडून आडून सांगून बघितलं तिला. आज तर तिला अगदी स्पष्टपणे सांगितलं, माई काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि पुढे जायचं असतं, पण ऐकतच नाही ती. माणसं ना वयाप्रमाणे मृदू होतात. म्हणजे आई सुद्धा पूर्वीपेक्षा मवाळ झाली आहे, पण हे का सोडत नाही अजून? ही गोष्ट तिला खूप लागून राहिली. मुख्य म्हणजे हे सगळं विक्रांच्या बाबतीत घडलंय ना, म्हणून तिला जास्त लागून राहिलंय. आपल्या घरातलं सगळ्यात शहाणं बाळ असं वेड्यासारखं कसं वागलं असं वाटत असणारच ना तिला. तुला काय वाटतं? तिला त्रास होत नसेल? खूप त्रास होतो तिला. अरे, लहानांवर रागावण्यात आनंद नसतो रे बाळा. हो, पण आता जरा तिने सगळं विसरून जायला शिकलं पाहिजे ना. वयाप्रमाणे स्मरणशक्ती कमी होते असं म्हणतात. आईच्या बाबतीत ते घडलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. म्हणजे हा जो काही सगळा प्रकार घडलाय तो आपोआप विसरून गेली असती. मुळातली तत्वाला धरून राहणारी माणसं नंतर आडमुठी होतात ना, तसं झालंय तिचं. मला आशा होती की दिवाळीच्या आधी एखादा तरी प्रयत्न सार्थकी लागेल आणि आई विक्रांतशी बोलायला लागेल. पण दिवाळी उद्यावर आली आहे, असं होणार कळत नाही. हे बघ ना, सगळीकडे दिवाळी असणार, रोषणाई असणार, आनंद असणार, आणि आपल्या घरामध्ये मात्र. खरंय रे, सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले. काहीतरी चमत्कार झाला ना तरच हा अबोला सुटू शकेल. नमस्ते आजी. नमस्ते. बोल. आधी बसून तरी घ्या. कॉफी सांग. एक्सक्यूज मी, 2 कॅपिचिनो. ओके. आता बोल. आजी, ऍक्च्युली मला कोणाला तरी एक मेमोरेबल गिफ्ट द्यायचंय. हो का? काका, माझा विश्वासच बसत नाही की आपण एवढे लोक एवढे सगळे कंदील बनवले. बाग. आणि तू काय म्हणालास आपण बाहेर ना आणूया? एवढे चांगले मिळतात का बाहेर? आता मी दरवर्षी घरातच कंदील बनवणार. आणि आपण किल्ला कसा मस्त बनवला का नाही? केवढा दंगा. झाले कंदील बनवून. चला आता बाहेर जाऊन बघा कुठे लावायचे ते. जा. सावकाश. सांभाळून सांभाळून, सावकाश. अहो, आई कुठे गेले? अगं असेल इथे जवळपास गेले असेल कुठेतरी. बराच वेळ झाला ना. पण हो, नॉर्मली तिला एवढा उशीर होत नाही. येईल. थोडा वेळ आपण वाट बघूया. तशी ती आपल्या जीवाला खूप सांभाळते बरं का. नाहीतर मी जाऊन बघून येऊ का नेहमीच्या ठिकाणी? बरं, मी काय म्हणते, रांगोळी काढू ना? गीता, एवढा गहन प्रश्न आहे का? भाऊजी, मग काय करू मी? मला ना काही कळेनासच झालंय. जोपर्यंत आई आणि विक्रांत एकमेकांशी बोलत नाही ना, तोपर्यंत कशाला काहीच अर्थ नाही. खरंय तुझं गीता. आता हेच बघ ना, या इथे कंदील तयार आहे, फराळ तयार आहे. तू तर रांगोळी काढायला सुद्धा तयारी करून ठेवून दिलेली आहेस. पण ती दोघं जर एकमेकाशी बोलत नसतील तर त्याचा काय उपयोग आहे?
खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केली असं होणारच नाही. किती प्रयत्न केले आपण, पण सगळे फसले. अशा वेळी माईच्या नादाला लागणं हे चुकीचंच आहे. वेळ फुकट घालवला आपण. नानोबा असं म्हणू नका, आपण प्रयत्न सोडायचे नाही. अरे यश काय सध्या मिळत नाहीये, मिळेल कधीतरी. दादा हे बघ, मी न ठरवलं आज काही झालं ना तरी जाऊन आई समोर बसायचं, नाहीतर आशेने हा दुरावा वाढत जाईल रे. मग काय करणार आहेस तू? मी एकटा नाही, आपण सगळ्यांनी मिळून करायचं. मनाची तयारी करून ठेवा, यावेळची दिवाळी एकत्र आणि धमाल करत साजरी करायची. दादा आज आई आली ना की सगळ्यांनी जाऊन आई समोर बसायचं. ठीक आहे. खूप प्रश्न आहेत आणि ते सगळे विचारायचे आहेत मला, पण आता काही खात्री उरली नाही मानस. कसली खात्री आजी? हीच की मला सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं मिळतील. एकदा तोंड भाजलंय ना. एकदा असं झालं म्हणून मी परत परत तशीच वागेन असं का म्हणत आणतेस तू? अगं काहीतरी कारण होतं म्हणूनच यावेळी मी अशी वागले ना. तुमची परवानगी असेल तर मी थोडं बोलू? आजी, निर्मला आत्यांना जे झालंय आणि ज्या पद्धतीने झालंय त्याचा खूप पश्चाताप होतोय. कारण तसं नसतं ना तर त्यांच्या डोळ्यात मला पाणी दिसलं नसतं. मनसी, आत्या, जाऊ दे, तू काही सांगू नकोस. तिचा विश्वासच उडालाय माझ्यावरचा. नाही आत्या, त्यांना काही गोष्टी समजणं गरजेचं आहे, मगच तर त्यांचा गैरसमज दूर होईल ना. आजी, मला आत्या म्हणाल्या की ह्या वर्षी पहिलीच अशी दिवाळी असेल जी मला माझ्या माहेरी साजरी करता येणार नाही. मला सांग, याला जबाबदार कोण आहे? ती स्वतःच ना. मुळात तिने मला खरं काय ते सांगितलं का नाही? बरोबर आहे आई तुझं. मी ना तुला एका जुन्या गोष्टीचं उदाहरण देते. काही वेळेला सत्य लपवणं ही त्या वेळेची गरज असते. मोहन आणि विजयपैकी आपला विजय अभ्यासात आणि त्यातूनही गणितात खूप हुशार होता, पण मोहन मात्र यथातथाच होता. त्याच्या शाळेतून त्याची मोठी बहीण म्हणून मला त्याच्या वर्गशिक्षिकेने बोलावलं होतं. 3 वेळा चिठ्ठी दिली होती. कसली चिठ्ठी? त्याच्या पालकांसाठी, म्हणजे तुझ्यासाठी आणि बाबांसाठी दिली होती ती चिठ्ठी. हेच की मोहन अभ्यासात मागे पडतोय, त्याचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीये, खोड्या करण्यामध्ये त्याला जास्त गती आहे, विशेषतः गणितामध्ये तो अतिशय कच्चा आहे, तेव्हा त्याच्या अभ्यासाकडे तुम्ही घरच्यांनी लक्ष द्या वगैरे वगैरे. तू मला ती चिठ्ठी दिली नव्हतीस, यांना दिली होतीस? नाही, तुला सांगते, एके रात्री मोहन हळूच माझ्याकडे आला. खूप घाबरला होता तो. मला म्हणाला, ताई मला खूप भीती वाटते. तू बाईंनी दिलेली चिठ्ठी आईला दाखवली तर नाहीस ना? तू दाखवणार आहेस? बाळा उठ राजा उठ. इतका वेळ कसा झोपलास? आजी तू? हो मीच आहे. स्वप्न नाही बघत तू. मोनिका, हे उठणं तू तुझ्या हाताने याला लावायचंय.